अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया हेल्दी असे पालक समोसे. नमस्कार. आज बनवूया पालक समोसे. याच्यासाठी लागणारं साहित्य मी ना एक गड्डी ना पालक घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेले आहे. हे उकडलेले ओटाने घेतलेले. हा उकडलेला बटाटा घेतलाय. कढीपत्ता लागणारे, मिरची, आले, लसूण लागणारे, कोथिंबीर चिरून घेतलेली, लाल मिरची पावडर, ओवा लागणारे, गरम मसाला, चिली फ्लेक्स लागणारे, हा चाट मसाला घेतलाय थोडासा, हळद घेतली, अख्खे धने घेतलेले, जिरे लागणारे, मीठ लागणारे, बडीशोप लागणारे. आता पालक ना उकडून घेऊ. पाणी गरम झाले, हा पालक याच्यात टाकून घेऊ. थोडीशी साखर टाकणारे. थोडीशी साखर टाकली म्हणजे पालकचा कलर चेंज नाही व्हायचा. पालक पण शिजलाय. आता मी ना हे थंड पाणी घेतले, याच्यात पालक काढून घेणार आहे. थंड पाण्यात टाकला का पालकचा कलर चेंज नाही होत, म्हणून मी थंड पाण्यात टाकणार आहे. आता ना काही मसाले भाजून घेऊ. बडीशोप भाजायची म्हणजे याने चव छान येते. जिरे आणि हे धने भाजून घ्यायचे. हे सगळे ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. हे ना भाजून झाले. आता मिक्सर मधून ना याला थोडेसे मोठे वाटून घ्यायचे, म्हणजे खाताना हे दाताखाली आले तर याची चव छान लागते. असे ना मोठे वाटून घेतले. आले, लसूण आणि मिरची वाटून घ्यायची. हे वाटून झाले. पालक वाटून घ्यायचा. पालक ना वाटून झालाय आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. गव्हाचं पीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तूप टाकून घ्यायचं आणि हे तूप ना सगळ्या पिठाला चोळून घ्यायचे. याच्यात ना ओवा टाकून घ्यायचा आहे. याचा ना असा मोटका बनला पाहिजे. ही पालक पिवळी ना याच्यात घालून घ्यायची आणि त्याच्यातच मळून घ्यायचे. पाण्यात काही मळायचं नाही. आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. मळून झाले. आता हे भिजायला ठेवून देऊ. तोपर्यंत ना भाजीची तयारी करून. कढईमध्ये तेल टाकायचं आणि हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा. चिली फ्लेक्स टाकायचे. कढीपत्ता टाकून घ्यायचा. हा आले, लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा. हे सगळं तेलावर परतून घ्यायचं. आले आणि लसणाचा कच्चा पण जाईन एवढं परतून घ्यायचे. हळद पावडर टाकायची. ही लाल मिरची पावडर टाकायची. चाट मसाला घेतलाय तो टाकायचा. गरम मसाला टाकायचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. हे उकडून घेतलेले वाटाणे टाकून घ्यायचे. हे उकडून घेतलेले बटाटे टाकायचे. असे हाताने न कुस्करून टाकायचे. मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. हे सगळं ना मिक्स करून घ्यायचंय. ह्या भाजीचा ना ह्या मसाल्यांमधला वास एकदम छान सुटलाय. खूप छान लागतात खायला. ह्या भाजीला थंड करून समोसे बनवून घेऊ. एकदम अशी मस्त भाजी तयार झाली. मी आता समोसा तयार करून घेणार. हे लाटून झाले. असं मध्यभागी कट करून घ्यायचंय. समोसा ना असा दाबून घ्यायचा, इथं पॅक करून घ्यायचं. त्याच्यातून सारण बाहेर नाही आलं पाहिजे आणि सारण भरून घ्यायचं. असं एकदम दाबून भरून घ्यायचं. आता याला ना बंद करून घ्यायचंय. हा समोसा ना तयार झालाय. हा समोसा ना तयार झालाय. आता सगळे ना समोसे बनवून घेऊ. हे असं पकडायचं ना असं ठेवायचं.
आणि हे दाबून घ्यायचं इथं पूर्णपणे. आणि याच्यात भाजी बनवून घ्यायची. आणि याला ना थोडस मुडकून घ्यायचं इथं. समोसे तयार झालेत, आता तळून घेऊ. समोसे ना याच्यामध्ये सोडून घेऊ. मी कढई छोटे घेतली म्हणून मी 2च टाकले. खरपूस होतवर तळून घ्यायचे ते एकदम. म्हणजे ना आलटी पलटी करून तळून घ्यायचे. आणि एकदम कलर छान आलाय. आणि हे आता तळून झाले. एकदम छान असे ना हे पालक समोसे तयार झाले.